मग अशी आमचे साडू बोलत होते ते त्यांनी आजपर्यंत त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही. याचं या कारण नाही की त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, पण ते त्यांचं खरं वय काय हे शिर्डीच्या जनतेला सांगू इच्छित नाही. कारण की यदा कदाचित भविष्यामध्ये नगराध्यक्ष पदाला जर वयाची अट आली तर प्रत्येक वया गटाचा आधार कार्ड त्यांनी घरी बनवून ठेवलेला आहे. समजा 55 वर्ष आले तर ते 50चे होतात, 50 सांगितलं तर 45चे होते. असे प्रकारचे आमचे साडू देखील या ठिकाणी आले. आणि आज महाराष्ट्रामध्ये जिथं आई वडिलांना घरातून काढून देणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात, आई वडिलांना लांब लोटणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्या शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये एका मुलाने आपल्या तरुण वयामध्ये आपल्या लिव्हरचा एक भाग देऊन आपल्या वडिलांचे प्राण वाचवले. ही घटना शिर्डीमध्ये घडते. या वाढदिवस नुसतं गोपीनाथ बापूचा नाही, पण अभिजितचा देखील आहे. आणि म्हणून मी बापूंना आणि भैयाने आपण विनंती करतो की तुम्ही अभिजितचा देखील सत्कार या वाढदिवसाच्या निमित्ताने करा. तुम्ही 60चे झालेले आहात. पण आता माझा यापुढे सगळ्यांना विनंती बापू की जो वाढदिवसाचा कार्यक्रम घेईल तो यापुढे राजकारणातून निवृत्त होईल. अशी जर काही तुम्ही तरतूद केली, जेव्हा तुम्ही काही नाही, जेव्हा तुम्ही थांबाल तेव्हा तुमच्याच परिवारातल्या तरुण पुढे येतील. बाहेरून कोणी आणायचं नाही. आपण पंतप्रधानांचं वय बरोबर आहे. आता तुम्ही त्या लेवलला चर्चा त्याला काय माझं उत्तर नाही. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शिर्डीतील हॉटेल प्राईड इन येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय. या अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी कैलास बापू कोते, अभय शेळके, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, बाबासाहेब आप्पा कोते, दिगंबर शिवराम कोते, रमेश भाऊ गोंदकर, संग्राम कोते, नितीन शेळके, जगन्नाथ गोंदकर, निलेश कोते, नितीन उत्तम कोते, विनायक कोते, अप्पासाहेब कोते, ताराचंद कोते, विजय ज्ञानेश्वर गोंदकर, विकास भाऊसाहेब कोते, उत्तम भैया कोते, राजेंद्र देवराम कोते, नितीन पाराजी कोते, किरण मधुकर कोते, बाळासाहेब काटकर, तुकाराम गोंदकर, संदीप सोनवणे, दत्तात्रय गोविंद कोते, विकास गोंदकर, किशोर गोंदकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त डॉक्टर सुजय विखे पाटील व गोंदकर पाटील परिवार व मान्यवरांच्या शुभ हस्ते परिसरातील महिलांना भेटवस्तूचं वाटप करण्यात आलं. तर हा वाढदिवस हा साधारण वाढदिवस नसून आपल्या आजारी वडिलांना मुलानं घेतलेल्या पुढाकाराने त्यांना पुन्हा उत्तम जीवन मिळाले असून हे फक्त साईबाबांच्या नगरीतच घडू शकते असे सांगत हा 60वा वाढदिवस धूमधडाक्यात करावा आणि हा संदेश महाराष्ट्रभर जावा असे मीच सांगितले असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं. आपले सर्वांचे लाडके असे आदरणीय गोपीनाथजी गोंदकर यांच्या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय आप्पा, माननीय बापू, माननीय भैया, सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय तात्या आणि व्यासपीठावर सन्माननीय दिघे साहेब, नितीन, निलेश, सर्वच बापूंवर प्रेम करणारे आलेले सर्व त्यांचा मित्र परिवार, आमच्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, गोंदकर परिवारामधून आमचे सहकारी असलेले रमेश तात्या आणि त्यांचे सर्व कुटुंब, आणि आलेले सर्व पत्रकार मित्रांनो, आजचा उद्देश वाढदिवसाचा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण की खरं तर बापूंनी कधी वाढदिवस साजरा केला नव्हता, पण आज 60व्या वर्षामध्ये एक जीवनाची नवी सुरुवात साईबाबांच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या आजाराच्या संकटातून बाहेर पडून आपण बाबांनी आपल्याला दिलेलं नवजीवन हे आपल्या या भागातल्या सर्वसामान्य जनतेबरोबर सुरू करावं यासाठी खरं तर आजचा हा वाढदिवस साजरा करण्याचं आयोजन केलं. आणि आज महाराष्ट्रामध्ये जिथं आई वडिलांना घरातून काढून देणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात, आई वडिलांना लांब लोटणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्या शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये एका मुलाने आपल्या तरुण वयामध्ये आपल्या लिव्हरचा एक भाग देऊन आपल्या वडिलांचे प्राण वाचवले. ही घटना शिर्डीमध्ये घडते. आणि म्हणून आजचा या वाढदिवस नुसतं गोपीनाथ बापूचा नाही, पण अभिजितचा देखील आहे.
आणि म्हणून मी बापूंना आणि भैयाने आपण विनंती करतो की तुम्ही अभिजितचा देखील सत्कार या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं करावं. पुढे करावं. दशकीय विधी झाल्यानंतर फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून दशकीय विधी मोठा केला जातो. पण वडिलांना हयातीमध्ये मला असं वाटतं की आपला विचार न करता लिव्हरचा एक भाग जीवनदान देणारा मुलगा एका घरामध्ये यावं. मला वाटतं हे फक्त शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये आणि बाबांच्या आशीर्वादानेच होऊ शकतं. आणि म्हणून हे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं म्हणून खरं तर या वाढदिवसाला साजरा करण्यासाठी मी त्यांना बंधन घातलं की तुम्ही हा वाढदिवस मोठा करा. मग अशी आमचे साडू बोलत होते त्यांनी आजपर्यंत त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही. याचं या कारण नाही की त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, पण ते त्यांचं खरं वय काय हे शिर्डीच्या जनतेला सांगू इच्छित नाही. कारण की यदा कदाचित भविष्यामध्ये नगराध्यक्ष पदाला जर वयाची अट आली तर प्रत्येक वया गटाचा आधार कार्ड त्यांनी घरी बनवून ठेवलेला आहे. समजा 55 वर्ष आले तर ते 50चे होतात, 50 सांगितलं तर 45चे होते. असे प्रकारचे आमचे साडू देखील या ठिकाणी आले. पण हे हळूहळू हे सगळेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक फार मोठा प्रदीर्घ काळ बापूंचा राहिला आणि हे बापूंच्याच आणि आपल्या सगळ्या परिसरामधल्या संघटनेचं योगदान आहे की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या वेळेस शिर्डीनी 85% मतदान दिलं म्हणून बाबांच्या आशीर्वादाने आपण महसूल मंत्री झालो. आणि महसूल मंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय आपण घेतला की आपण या रस्त्यावर राहणाऱ्या आंबेडकर नगर असेल आणि इतर जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत ज्या लोकांना त्यांच्या स्वतःचं घर नाही 15 दिवसामध्ये दिघे साहेब इथे साक्षीदार आहेत. आचारसंहितेमुळे लोकसभा गेली आणि आता विधानसभा गेली. ही विधान परिषद होती शिक्षकांची, त्यामुळे आपल्याला वेळ मिळाला नाही. 15 दिवसामध्ये हे जेवढ्या अतिक्रमणामध्ये लोक राहतात तुमच्या सगळ्यांच्या नावावर तुमच्या हक्काचा अर्धा गुंठा जागा ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब करणार. हा विश्वासाचा परिणाम आहे की तो तुम्ही विश्वास बापूंवर ठेवला, तुम्ही तो विश्वास गोंडकर परिवारावर ठेवला, त्यांच्या माध्यमातून तो विश्वास नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर ठेवला. या विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम आपण करणार आहोत. यापूर्वी सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या मंदिराचा परिसर तिकडे असल्यामुळे रमेश अण्णांचं नेहमी तक्रार असायची की तुम्ही मंदिर तिकडे बांधलं, साईबाबांचं कॉम्प्लेक्स तिकडे बांधलं, तिकडेच दुकानं चालतात, त्रिकोणमध्ये विकास आहे, या भागासाठी काय. आणि म्हणून अण्णांच्या प्रश्नाचं उत्तर आहे की जिथं घरकुलसाठी आपण किती जागा दिली आहे 6 एकर आणि ती उरलेली किती आपली 22.5 एकर. 22.5 एकरामध्ये घरकुल एका बाजूला आणि 22.5 एकरामध्ये 40 कोटी रुपयाचं सगळ्यात मोठं साईबाबांचं थीम पार्क आणि लेझर शो आपण इथं सुरू करणार आहोत. आणि या लेझर शोच्या माध्यमातून 22 एकरामध्ये झालेल्या प्रकल्पामधून याच रस्त्याच्या परिसरामध्ये नुसता उद्योग वाढणार नाही, पण त्या ठिकाणी या भागातले किमान रोजंदारीवर तरी नगरपंचायतीच्या माध्यमातून 500 लोक रोजगाराला लागतील. हा शब्द देखील मी तुम्हाला आज या ठिकाणी देतो. नुसतं हेच नाहीये, हा थीम पार्क आहे, घरकुल योजना आहे, वृंदावनचा आपण ते तळ बंधाऱ्याचा आता त्या ठिकाणी बांधतोय, तिथं वॉकिंग पार्क होणार आहे. पलीकडे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय, तिथं त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या रस्त्याला लगत आपण एक मंगल कार्यालय घेतले बापू आणि त्या मंगल कार्यालयाला आपण 1.5 कोटी रुपये खर्च करणार आहोत. 1.5 कोटी रुपयाचं मंगल कार्यालय झाल्यानंतर यापुढे शिर्डीमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती जो गरीब आहे तो मंगल कार्यालय त्यांच्या मुला आणि मुलींच्या लग्नासाठी फुकट दिलं जाईल. हे पण तुम्हाला सांग, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्ही बाबांच्या नगरीमध्ये जन्माला आलात आणि बाबांनी या नगरीमध्ये नेतृत्व करायची संधी 30 वर्षाला माननीय नामदार साहेबांना दिली आहे. तुम्ही आमचं बटन दाबा, बाबांची इच्छा आम्ही पूर्ण करणार तुमच्यासाठी, हे तुम्हाला शब्द देतो. ही आमची जबाबदारी आहे, आमच्या परिवाराचं दायित्व आहे की आम्ही या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला हे सगळे योजना पूर्ण करणार आहोत. आणि काल जाहीर झालेली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, मेरी लाडकी बहिणा ही योजनेची सुरुवात आपण करतोय. प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे सगळे कागदपत्र गोळा करणार आहोत. पण 16 वर्षापासून तर 60 वर्षाच्या प्रत्येक महिलेला जिला डोल चालू नाही तिला शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्यापासून
ते कागदपत्र घेतल्यानंतर दर महिने 1500 रुपये भत्ता आपण चालू करणार आहोत. हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ते कामं होणार आहेत, हे कामं तुमच्यासाठी आहेत. आज संस्थांच्या माध्यमातून येत्या सोमवारी जे नवीन शैक्षणिक संकुल बांधले गेले, आपल्या सगळ्या युवकांनी आंदोलन केलं, निवेदन दिलं, आम्ही रस्ता रोको करणार आहोत. बापू तिथे नव्हते, बापूंना आम्ही सांगितलं बापू बाहेर होते. मग आपल्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण निवेदन दिलं. मला संस्थाने आश्वासन दिले की येत्या सोमवारी सिनियर आणि ज्युनियर कॉलेज पहिलं ते नव्या कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट होणार आहे. त्याच्यानंतर कन्या मंदिर शिफ्ट होईल आणि त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम शिफ्ट होईल. आणि आम्ही हा निर्णय घेतला. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या राज्याचे विधी व न्याय मंत्री माननीय फडणवीस साहेबांना निवेदन दिलं. आता हा वर्ष सुरू झाला, पण पुढच्या वर्षापासून राजे तिथं आपण कन्या विद्या मंदिर असेल, मराठी मीडियम बंद, पूर्णपणे इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळा तिथं सुरू करणारे आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी इंग्लिश मीडियम स्कूल सुद्धा सीबीएसई बोर्ड. म्हणजे आपले मुलं, आपल्या घरातल्या मुली फुकट शिक्षण अशा सीबीएसई शाळेमध्ये घेणार. जी शाळा आज शिर्डीमध्ये एवढ्या खासगी शाळा उघडल्या, किती फी आहे? 60,000 फी आहे, 1 लाख फी, 1 लाख. मी तुम्हाला सांगतो, या नवीन शैक्षणिक संकुलमध्ये जे माननीय नामदार साहेबांनी त्या कालावधीमध्ये मंजूर केलं होतं, 250 कोटी रुपये आपण खर्च केले. फर्निचरला 120 कोटी रुपये झालेत. त्या शैक्षणिक संकुलमध्ये जेव्हा तुमचे मुलं जातील, या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख रुपये फी भरून सुद्धा अशी शाळा मिळणार नाही जी आपल्या या परिसरातल्या गोरगरीब मुलांमुलींना मोफत आपण देणार आहोत. हे बाबाचं भाग्य आहे. बाबांनी आपल्याला भाग्यवान समजतो की बाबांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि बाबांच्या आशीर्वादाने हे सगळं आपल्या मुलांना पाहायला मिळतं. आणि हे नुसतं पाहायला मिळणार नाही, पण आपल्या या पुढच्या 10 वर्षामध्ये या शैक्षणिक संकुलामधून बाहेर पडणारा प्रत्येक मुलगा मुलगी ही त्याच्या स्वपायावर उभा राहणार. यापुढे शिर्डीच्या झोपडपट्टीमधून निघणारा मुलगा स्वच्छता कर्मचारी नाही, पण कुठेतरी फार्मर इंडस्ट्रीमध्ये नोकरीला जाईल अशा पद्धतीची शैक्षणिक सुविधा आपण उभी केलेली आहे की तुमचे मुलं यापुढे कोणालाही नोकरीसाठी लाचार होणार नाही. परिवर्तन एक काळ आणि एक कालावधीमध्ये आपल्याला पुढे जावं लागतं. या कालावधीच्या अनुसरून आपण पुढे जात या ठिकाणी करत आहोत. एवढंच नाही, पण अण्णा तुम्ही जे जॉगिंग ट्रॅकचा मुद्दा दिला, आपण ज्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस बांधतोय तिथं मंगल कार्यालय, नाट्यगृहाच्या भोवती आपण 400 मीटरचा जॉगिंग ट्रॅक देखील केलाय, जो शिर्डीच्या नागरिकांसाठी 24 तास उभा राहील. एवढंच नाही, पण त्या शैक्षणिक संकुल समोर 13.5 एकर जमीन शेती महामंडळाची आहे. मी परवा मीटिंग घेताना मला संस्थांचे अधिकारी म्हटले की ती जागा आम्हाला द्या, आम्हाला मुलांच्या खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे. म्हटलं ती जमीन 13.5 एकराची 100 कोटी रुपयाची आहे. तुम्हाला जमीन माननीय नामदार साहेबांकडून मोफत देतो. जेवढ्या जमिनीची किंमत असेल तेवढ्या किमतीचं स्टेडियम तुम्ही तिथं बांधून द्या, तर ती जमीन फुकट आम्ही तुम्हाला देऊ. आणि त्याला त्यांनी मंजुरी दिली. आता ते पुढे प्रस्ताव जाईल, पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम सुद्धा आपण आपल्या परिसरामध्ये इथं करणार आहोत. मी स्वप्न पाहिलं. मी काय फार हवेत गोळीबार करत नाही. माझं काम कदाचित काही लोकांना लक्षात आलं नाही म्हणून माझा पराभव झाला, पण माझं काम हे 10 वर्ष गेल्यानंतर लक्षात येईल की हे जे केलं किंवा साहेबांनी हे जे केलं हे 10 वर्षापूर्वी केलं म्हणून आज आमचे मुलं सुखाचे दिवस पाहतात. तर माझं स्वप्न आहे की हे थीम पार्कच्या माध्यमातून, हे ऍडिशनल कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून, जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून, मंगल कार्यालय माध्यमातून, एमआयडीसी इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर एमआयडीसी आपण जाहीर केली, 500 एकर दिली, 40 कंपन्यांबरोबर आपला करार झाला. आता बांधकाम सुरू होईल. जवळपास 8,000 लोक या शिर्डी आणि पंचक्रोशीमधून नोकरीला लागतील. सुजय विखेचा शब्द तुम्हाला आहे. आणि हे फक्त आम्ही करू शकतो. हे बाकीचे येतील, तुमच्या दहाव्याला येतील, लग्नाला येतील, पण तुम्हाला जगवण्यासाठी कोणी काय करणार नाही. दहाव्या आणि मौतीपेक्षा माणूस जिवंत कसा आनंद लावू शकतो हे काम विखे पाटील परिवाराने केलं. ते नुसतं आम्ही करू शकलो नाही, पण हे बापू एक माध्यम होते ज्या माध्यमातून हे काम आम्ही एवढ्या वर्ष करू शकलो. तर तुम्ही आमच्यावर सोडा तुमचे सगळ्या वेदना, तुमचे दुःख, तुमचे प्रश्न. ही सोडवणुकीची जबाबदारी बापूंसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याची जबाबदारी हे विखे पाटील परिवार पार पाडत राहणार. बोलण्यासारखं अनेक काही आहे. मला काही राजकीय भाषण करायचं नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या परत येऊन आपण हे शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू करणार आहोत. ज्यांना धान्य मिळत नाही तुम्ही तुमच्या अर्ज द्या, धान्य आम्ही सुरू करू. हे 1500 रुपये ज्यांना सुरू नाही ते 1500 रुपये आम्ही सुरू करू. ही आमची जबाबदारी आहे. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने बापू तुम्ही 60चे झालेले आहात.
पण आता माझा यापुढे सगळ्यांना विनंती बाबा की जो वाढदिवसाचा कार्यक्रम घेईल तो यापुढे राजकारणातून निवृत्त होईल. अशी जर काही तुम्ही तरतूद केली त्या भीतीने ते अजून केस काढा करू राहिले ते काय व्हायना त्याचा वाढदिवस. जेव्हा तुम्ही नाही जेव्हा तुम्ही थांबाल तेव्हा तुमच्याच परिवारातले तरुण पुढे येतील. बाहेरून कोणी आणायचं नाही आपल्याला. पंतप्रधानांचं वय बरोबर आहे. अच्छा तुम्ही त्या लेवलला चर्चा करता. त्याला काय माझं उत्तर नाही. त्याला मी काय उत्तर देऊ शकत. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि हेच पाहिजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. खरा लोकप्रतिनिधी तो ज्याच्या नेतृत्वाखाली राहणारा प्रत्येक गरीब नागरिक ज्या दिवशी हसत असेल तोच माणूस आयुष्यभर तुमचं नेतृत्व करू शकतो. ते कोणामुळे आहे तुम्हालाही माहिती आहे. आपण सर्वसामान्य मोठा कार्यक्रम घेणार आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जसं त्या संकुलाचं उद्घाटन होईल, MIDCचं उद्घाटन होईल, ऍडिशनल कलेक्टरचं भूमिपूजन होईल आणि या घरकुलचा वाटप देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. थीम पार्कचं पण भूमिपूजन असं जवळपास 250 कोटीचं उद्घाटन. MIDCचा काय त्याचा हिशोब नाही. ऍडिशनल कलेक्टर 65 कोटी आणि घरकुल योजनेची जागा. तर असं सगळं जवळपास 500 ते 1000 कोटी रुपयाचं एक CM साहेबांच्या उपस्थितीत आणि फडणवीस साहेबांच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपण घेणार आहोत. पण हे माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सहभागी व्हा. तुमचा हक्काचा पैसा तुम्हाला परत शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे. पण परत सांगतो ज्याचा मुलगा नोकरीवर आहे त्याला ते मिळणार नाही. ज्याची जमीन असेल त्याला मिळणार नाही. म्हणून अर्ज घेताना आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. काही लोकांनी लगेच कागद गोळा करायला सुरू केले. ते काही गडबड करू नका. कारण की तुम्ही कागद द्या ते आमच्याकडे देतील आणि उद्या पैसे नाही आले म्हणतील आम्ही ते काही नाही आम्ही विक्या पाडल्याकडे कागद दिले होते त्यांनाच भेटा. अजून 2 दिवस थांबा. आमची स्वतंत्र पॅम्पलेट तुमच्या घरी येईल. माझं पॅम्पलेट आल्याशिवाय कोणाकडे कागद जमा करू नका. माझं पॅम्पलेट येईल तेव्हा कागद द्यायला सुरू करा. नगर परिषदेला मी विनंती करेन दिघे साहेब आपल्याला जो रहिवासी दाखला द्यायचा आहे बरोबर तो रहिवासी दाखला देण्यासाठी उत्पन्न दाखल्यासाठी मी आपल्याला विनंती करेन की कोणाचीही घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून घ्यायची आत ठेवायची नाही. कोणी थकबाकीत असेल नगरपंचायतीमध्ये प्रशासक आहेत तुम्ही सगळ्यांना दाखले देऊन टाका. ही संधी परत येणार नाही. आणि जर कोणाचे घ्यायचे असतील पैसे पट्टी माझ्याकडून घ्या मी भरून टाकतो सगळ्यांना पैसे. पण कोणाकडून त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. कोणताही दाखला या माझी बहीण लाडकी योजनेसाठी नगर परिषद तुमच्या थकबाकी वाचून थांबवणार नाही. जर थांबवलं तर बापूंना भेटेच. एवढा मोठा वाढदिवस केला तुम्ही थकबाकी पण तेच बघतील. बापूंचे काम अनेक आहेत. बरेचसे कामं सांगितलेत. बरेचसे कामं आता आम्ही जेवणाच्या वेळी चर्चा करू आणि मग सांगायचे करायचे ठरवू. तर मला आनंद आहे की बापू सारखा एक कार्यकर्ता आमच्या परिवाराला मिळाला. एक असा परिवार गोंदकर परिवार असा आहे की पक्षविरहित. रमेश अण्णा अनेक वर्ष आमच्या विरोधी पक्षामध्ये होते. गोपीनाथ बापू दुसऱ्या पक्षामध्ये होते आणि आप्पा हे हैदराबादला राहायचे. काही जरी असलं तरी ह्या परिवाराची निष्ठा वेगळे पडली परिवाराने कधी सोडली नाही. आणि जोपर्यंत निष्ठा कायम आहे तोपर्यंतच राजकारणामध्ये आम्ही राहू. आणि अशा निष्ठावान कुटुंबाचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही आलो. तुम्ही सगळेजण त्यांना आशीर्वाद द्यालच. आम्हालाही तो आशीर्वाद द्या. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये राजकारणामध्ये अनेक लोक पडतात. मीही पडलो. माझा पराभव झाला तरी मी एवढं हसून तुमच्यामध्ये आलो. कारण की पदापेक्षा तुमचं प्रेम हे फार मोठं असतं. खासदार हे पद पेक्षा आपण डॉक्टर आहोत. मी जेव्हा जातो एखादी गरीब महिला मी 10 दिवसापासून फिरतोय. महिला भेटतात मला थांबवतात माझ्या डोक्यावर हात ठेवतात. हे कित्येक खासदार आणि मंत्र्यांच्या नशिबात येईल तुमच्या मुलाच्या नशिबात आहे. यासाठी मी काम करतो. हे जाऊ द्या बरोबर कोण आले कोण गेले हे सगळे झालं सोडा विषय तो महत्वाचा नाही. आपला परिवार या पदापेक्षा मोठा. तुमचे आशीर्वाद या पदापेक्षा मोठे. आणि ते आशीर्वाद कायम ठेवा एवढीच विनंती करतो. परत एकदा आपण सगळेजण आलात. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि उशीर झाल्याबद्दल परत सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो. आणि आता केक कापायचा कार्यक्रम होईल.